नमस्कार, माझं नाव निलेश खामकर। माझ्या यूट्यूबच्या चॅनल श्री दत्त रिअल्टर्स वरती तुमचं स्वागत आहे। आज तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे 11 माळ्याचं काम झालेलं आहे। 22 माळ्याचा टॉवर आहे, 4 एकरचं लँड पार्सल आहे आणि 4 टॉवर डेव्हलपर तुम्हाला देणार आहे। पोझिशन जे आहे ते साधारणतः तुमचं डिसेंबर 2025 ला आहे। 50 ते 55% काम ऑलरेडी झालेलं आहे। असा प्रोजेक्ट ज्याचं लोकेशन जे तुम्हाला सांगेल मी, लोकेशन जे आहे ते अतिशय छान लोकेशन आहे। ह्या लोकेशन पासून तुमचं डीमार्ट अवघ्या 5 मिनिटावरती आहेत। स्कूल्स बद्दल सांगायचं झालं तर युरो इंटरनॅशनल स्कूल, त्यानंतर 7 स्क्वेअर अकॅडमी स्कूल, न्यू हॉरायझन इंटरनॅशनल स्कूल, अजून बाकी बरेच काही स्कूल्स आहेत ते ह्या तुमच्या प्रोजेक्ट पासून अवघ्या 5 ते 7 मिनिटावरती अवेलेबल आहेत। तुमच्या ज्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी असतात, ज्या तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी ज्या दैनंदिन गोष्टी असतात जीवनातल्या, तुमचं दूध झालं, तुमचं भाजीपाला झालं, तुमचं बाकीच्या गोष्टी झाल्या, लॉन्ड्री झालं, सलून झालं, या सगळ्या गोष्टी ह्या प्रोजेक्ट पासून अवघ्या 2 मिनिटावरती अवेलेबल आहेत। जेणेकरून तुम्ही इथे राहायला आलात, जेव्हा तुम्ही तुमच्या फ्लॅटचं पोझिशन घ्याल, तुम्ही राहायला याल, तेव्हा तुम्हाला आजूबाजूला सगळं तुमच्या फॅसिलिटी अवेलेबल असतील। असा प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी। डेव्हलपर आहे तो डेव्हलपरचं लिगसी आहे 15 ते 20 वर्ष। ह्या डेव्हलपरने ठाण्यामध्ये साधारणतः 15 ते 20 जे प्रोजेक्ट आहेत ते ऑन डिलिव्हर्ड केलेले आहेत। या प्रोजेक्टचं तुमचं पोझिशन आहे ते साधारणतः डिसेंबर 2025 ला आहे। असा प्रोजेक्ट आहे। ही तुम्हाला मी माहिती दिली, ती प्रोजेक्ट बद्दल थोडी माहिती दिली, त्यानंतर तुम्हाला लोकेशन बद्दल सांगितलं आणि डेव्हलपर बद्दल सुद्धा थोडी माहिती दिलेली आहे। आता मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवतो। या सॅम्पल फ्लॅट दाखवायच्या अगोदर तुम्हाला छानशी बाल्कनी दाखवतो। तुम्ही बघू शकता 25 स्क्वेअर फीटची तुमची बाल्कनी आहे, स्टँडिंग बाल्कनी। आणि ही जी बाल्कनी आहे, हा जो फ्लॅट आहे, याचा व्ह्यू तुमचा हिल व्ह्यू राहणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये कधीही ऑब्स्टॅकल किंवा तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही तुमच्या व्ह्यू मध्ये। असा हा सॅम्पल फ्लॅट आहे। मी आता बाल्कनीमध्ये उभा आहे, तुम्हाला मी फ्लॅट दाखवतो। या तर बाल्कनीच्या नंतर तुमच्याकडे मी येतो हॉलमध्ये। तुम्ही बघू शकता मी आता हॉलमध्ये उभा आहे। बाल्कनीचं ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तुमचा हॉल साधारणतः 13 बाय 10चा तुमचा हा हॉल आहे। हा जो तुम्हाला फ्लॅट दाखवतो हा स्मार्ट 1 BHK आहे। डेव्हलपरने बजेटेड होम म्हणून असा प्रोजेक्ट आणलेला आहे, जे सामान्य माणसाला त्यांच्या घराचं स्वप्न असेल तर ते स्वप्न पूर्ण करू शकतात। बजेट कमी आहे त्यामुळे तुम्हाला थोडा फ्लॅट छोटा वाटत असेल, पण बजेटेड होम आहे त्यामुळे तुम्ही समजू शकता की ह्या प्राइसिंग मध्ये घोडबंदर रोडला तुम्हाला हा डेव्हलपर फ्लॅट देत आहे। तर हा तुमचा जो मी उभा आहे, तुम्ही टीव्ही युनिट बघू शकता, सोफा बघू शकता, असा तुमचा 13 बाय 10चा हॉल आहे। या तुम्हाला किचन दाखवतो। किचन तुम्ही बघू शकता की L टाईपचं छोटंसं किचन दिलेलं आहे डेव्हलपरने। ह्या किचन मध्ये पण एक प्रोव्हिजन आहे, मी तुम्हाला सांगतो। या तुम्हाला कॉमन बाथरूम दाखवतो। हे तुमचं कॉमन बाथरूम आहे, तुम्ही बघू शकता स्पेशियस असं कॉमन बाथरूम आहे। ह्या कॉमन बाथरूम मध्ये तुम्हाला वॉशिंग मशीनची प्रोव्हिजन पण डेव्हलपरने इथे ठेवून दाखवलेली आहे। तुमचा हा जो फ्लॅट आहे तो मास्टर बेडरूम आहे, त्यामुळे 2 बाथरूम आहेत। आता तुम्ही बघू शकता हा मास्टर बेडरूम आहे। हा तुमचा जो मास्टर बेडरूम आहे तो साधारणतः 10 बाय 9चा तुमचा मास्टर बेडरूम आहे। वॉर्डरोबचा स्पेस दिलेला आहे, डेव्हलपरने वॉर्डरोब ठेवून तुम्हाला दाखवलेला आहे। असा तुमचा हा 1 BHK आहे। 346 स्क्वेअर फीटचा रेरा कार्पेट आहे। त्यानंतर अजून एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो। तुम्ही ह्या खिडकीच्या बाहेर, म्हणजे खिडकीच्या बाहेर साधारणतः तुम्हाला 2 ते 2.5 फुटाचा छज्जा डेव्हलपर देणार आहे। आफ्टर ओसी तुम्ही तो जो तुमचा जो छज्जा आहे तो तुम्ही आतमध्ये कन्सिडर करू शकता, जेणेकरून तुमचा जो हॉल आहे तो 2 फुटने आणि 2.5 फुटाने अजून वाढून जाईल। असा जो 1 BHK तुम्हाला मी आता दाखवलाय तो 346 स्क्वेअर फीटचा तुमचा फ्लॅट आहे। ह्या डेव्हलपरने एक सामान्य माणसांसाठी, ज्याचं घराचं स्वप्न ज्याला पूर्ण करायचं आहे, जो फर्स्ट टाइम लाईफ मध्ये आपलं घर घेत आहे, त्या लोकांसाठी, त्या माणसांसाठी या डेव्हलपरने एक प्रोजेक्ट आणलेला आहे। ह्या प्रोजेक्ट मध्ये तुमचे 1 BHK जे कन्फिगरेशन आहेत ते साधारणतः मी तुम्हाला आता 346 स्क्वेअर फीटचा सॅम्पल फ्लॅट दाखवलेला आहे। 346च्या व्यतिरिक्त तुमच्याकडे एक साधारणतः डेव्हलपरने 300 स्क्वेअर फीटचा एक छोटा फ्लॅट दिलेला, त्यामध्ये मास्टर बेडरूम नाहीये, तुमचं एक कॉमन बाथरूम असेल। असा 300 कार्पेटवाला एक तुमचा फ्लॅट आहे। 321 वाला एक 321 स्क्वेअर फीट कार्पेटवाला असा फ्लॅट आहे। असे 3 कन्फिगरेशन आहे। तिघांमध्ये जे डिफरन्स आहे, 300 मध्ये तुम्हाला बाल्कनी नसणार आहे, 2 ते 2.5 फुटाचा छज्जा असणार आहे, तुम्हाला एक बाथरूम नसणार आहे, जे तुमचं बेडरूमचं बाथरूम आहे ते नसणार आहे, बाकी तुमचं ऍज इट इज असेल। 321 आणि 346 स्क्वेअर फीट मध्ये फक्त बाल्कनीचा फरक आहे। 346 मध्ये तुम्हाला 25 स्क्वेअर फीटची बाल्कनी असणार आहे आणि 321 स्क्वेअर फीट मध्ये इन्स्टेड ऑफ बाल्कनी तुम्हाला 2 ते 2.5 फुटाचा छज्जा असणार आहे। असे जे 1 BHK ची कन्फिगरेशन आहेत ते तुम्हाला या डेव्हलपरने आणलेले आहेत। किचनचं मी तुम्हाला अजून एक सांगतो, जर तुमची फॅमिली छोटी असेल
तर साधारणतः हे किचन तुम्हाला जर इनसफिशियंट नसेल तर डेव्हलपरने एक प्रोव्हिजन आणलेली आहे, इन्स्टेड ऑफ 2 बाथरूम तुम्ही 1 बाथरूम जरी तुम्हाला सफिशियंट असेल तर हे जे वॉल आहे तुमचं ते एक्सटेंड तुमच्या बेडरूमच्या बाथरूमला अटॅच करतील, जेणेकरून तुमचा जो छोटा किचन दिसतोय तो तुम्हाला किचन मोठा दिसेल. अशी पण प्रोव्हिजन डेव्हलपरने ह्या काही फ्लॅट्समध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला किचनचा इश्यू असेल तर तुम्ही किचनची पण प्रोव्हिजन करून दिलेली आहे. तुम्हाला जर तुमच्या बजेटमध्ये फ्लॅट नसेल तर बजेटमध्ये आणण्यासाठी फ्लॅट छोटे कार्पेट्स पण दिलेले आहे. असा तुम्हाला हा सॅम्पल फ्लॅट मी दाखवलेला आहे. तर तुम्हाला मी स्टार्टिंगला कन्स्ट्रक्शन कितीपर्यंत झालेलं आहे, प्रोजेक्टचे डिटेल दिलेत, लोकेशनचे डिटेल दिलेत आणि तुम्हाला साधारणतः ह्या प्रोजेक्टचे ओव्हरऑल डिटेल्स दिलेले आहेत. तर आता मी तुम्हाला एक त्यानंतर सॅम्पल फ्लॅट पण दाखवला. सॅम्पल फ्लॅटमध्ये 3 कॉन्फिगरेशन आहे, तुम्हाला तिन्हींचं डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्राईब केलेलं आहे पूर्ण व्हिडिओमध्ये. तर असा हा फ्लॅट आहे. तुम्हाला मी प्राइसिंग बद्दल सांगतो. 300 कार्पेटचं जे तुमचं प्राइसिंग आहे ते 40 लाख ऑनवर्ड्स आहे. 321 स्क्वेअर फीटचा जो रेरा कार्पेट आहे त्याचं तुमचं प्राइसिंग आहे ते 42 लाख ऑनवर्ड्स आहे. आणि मी जो तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवला ॲज इट इज 340 स्क्वेअर फीटचा जो रेरा कार्पेट आहे ज्यामध्ये बाल्कनी आहे, त्या तुमच्या कार्पेटचं जे प्राइसिंग आहे ते 47 लाख ऑनवर्ड्स आहे. तर आता हे झालं प्राइसिंग बद्दल. तुम्हाला थोडं पेमेंटची स्कीम सांगतो की पेमेंटचं स्कीम कसं असणार आहे. साधारणतः या डेव्हलपरचं तुमचं जे काम तुम्ही बघितलं असेल ते 50 ते 60% काम ऑलरेडी झालेलं आहे. तुमचं जे पोझिशन आहे ते डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला पोझिशन भेटणार आहे. असं समजा तुम्ही ह्या प्रोजेक्टला व्हिजिट दिली, तुम्हाला फ्लॅट आवडला तर तुमच्याकडे साधारणतः 5 ते 6 लाख रुपये असतील. तुमचं लोनचं एलिजिबिलिटी बसत असेल तर तुम्ही ह्या प्रोजेक्टला येऊन व्हिजिट करून तुमचा फ्लॅट बुक करू शकता. 5 ते 6 लाख रुपये जे तुमचं ओन कॉन्ट्रीब्युशन असणार आहे त्याच्या साधारणतः तुमचं स्टॅम्प ड्युटी आणि तुमचं ओन कॉन्ट्रीब्युशन 5% असणार आहे, जेणेकरून तुमचे जे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आणि जे ओन कॉन्ट्रीब्युशन आहे ते 5 ते 6 लाख रुपये असले पाहिजे. आणि तुमचं सॅलरी इन्कम किंवा बिझनेस इन्कम त्यामध्ये तुमचं बाकीचं लोन तुमचं एलिजिबल झालं पाहिजे. तर रेस्ट ऑफ जे लोन आहे ते तुमचं बँक डिस्बर्स करेल. आपल्याकडे ह्या प्रोजेक्टसाठी सगळ्या प्रकारच्या बँक आहेत. SBI आहे, ॲक्सिस आहे, PNB हाऊसिंग आहे, टाटा कॅपिटल आहे. म्हणजे खूप साऱ्या 15 ते 20 प्रकारच्या बँक्स ह्या डेव्हलपरने अवेलेबल करून दिलेल्या आहेत. या बँकसोबत आपलं टायअप आहे. तर असा हा प्रोजेक्ट तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला काही क्वेरी असेल किंवा तुम्हाला ह्या प्रोजेक्टबद्दल ह्या व्हिडिओबद्दल काही शंका कुशंका असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती मला कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. ह्या प्रोजेक्टसाठी मी ॲज अ चॅनल पार्टनर काम करतो, त्यामुळे तुमच्याकडनं कोणत्याही प्रकारचं ब्रोकरेज घेणार नाहीये. तुम्हाला ह्या प्रोजेक्ट आवडला असेल किंवा सॅम्पल फ्लॅट आवडला असेल, तुम्हाला ह्या प्रोजेक्टला व्हिजिट करायचे असेल तर दिलेल्या स्क्रीन नंबरवरती मला कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. मी तुम्हाला ह्या प्रोजेक्टसाठी फ्री पिकअप आणि ड्रॉप फॅसिलिटी अवेलेबल करून देईल. तुम्हाला काहीही या व्हिडिओबद्दल किंवा ह्या प्रोजेक्टबद्दल अधिक माहिती हवी असेल तर मला दिलेल्या स्क्रीन नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि शेवटचं एक सांगतो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.